साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कॅम्प रोड, मालेगाव। मालेगाव शहरात गेल्या आठवड्यापासून सातत्याने होणाऱ्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात जागोजागी नाकाबंदी देखील केली होती। मालेगाव शहर तसंच परिसरातील जवळपास 15 किलोमीटरच्या वर्तुळात पोलिसांनी मोठी गस्त देखील वाढवली होती। मात्र तरी देखील कॅम्प चर्चगेट जवळील परिसरातील गवती बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या एका बंद बंगल्यात या चोरट्या टोळीने पुन्हा एकदा घरफोडी केली। घटनास्थळी डॉग स्क्वॉडला देखील पाचारण करण्यात आलं होतं। पुन्हा एकदा हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। या घराचे मालक तसंच कुटुंब बाहेरगावी असल्याने आता नेमका या घरात किती ऐवज चोरीला गेला हे आता ते आल्यानंतरच समजेल। कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून चोरी करण्याच्या प्रकारावरून ही गँग परराज्यातील गँग असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला। मागच्या हप्त्यापासून आपल्या कॅम्प किल्ला आणि छावणी विशेषतः या भागामध्ये प्रथमतः गाऊन गँग, नंतर चड्डी गँग, आपण नंतर निष्पन्न झाले की काही टोळी जे चड्डी आणि बनियांवरती राहून स्वतःची चेहरे झाकून घरफोडीचे प्रयत्न करत आहेत। सुरुवातीला स्वप्नपूर्तीनगर, विकासनगर, नंतर कॉलेजेस, मग MSG कॉलेज असेल, MUT आहे, ते थोडेसे अफेक्टेड होते। कालही रात्री मनमाड चौकडीचे तिथे दुकान फोडीचे प्रयत्न झालेले आहेत। तर त्याच्या अनुषंगाने आम्ही कॅम्प किल्ला छावणीचे DBचे कर्मचारी, LCBचे कर्मचारी, RCP तसेच नवीन बंदोबस्तासाठी आलेले होमगार्ड यांच्यामार्फत आपण बंदोबस्त करत आहोत। तसेच जे एरिया अफेक्टेड झालेले आहेत, लाईक मग स्वप्नपूर्तीनगर आहे, विकासनगर आहे, तर तिथल्या नागरिकांना आपण सोबत घेऊन रात्रगस्त करतो जेणेकरून असे अटेम्प्ट पुन्हा होणार नाही आणि जरी ते पुन्हा तसं काही करायला आले तर आपण त्यांना पकडू शकू। मागच्या 4 दिवसापासून आपण ही ॲक्टिव्हिटी करत आहोत। तरीही 2 वेळा त्यांनी अटेम्प्ट केले आणि आपण त्यांना पकडण्यात अक्षम्य राहिलो त्यावेळी। त्याचं कारण त्यांनी बाहेरच्या एरियामध्ये घरफोडी केली। परंतु आजच्या दिवशी आपण रात्री नाकाबंदी करणे, त्याच्यानंतर रात्रगस्त करणे, काही फिक्स पॉईंट ठेवणे आणि नागरिकांना सहभागी घेऊन त्या एरियामध्ये गस्त करण्यासाठी आपण ठेवलेला आहोत। तर आज आमचे प्रयत्न चालू आहेत की सदरच्या घरफोड्या थांबतील आणि लवकरात लवकर ते आरोपी ज्या पद्धतीने MP मध्ये, भिवंडीमध्ये, मुंबईसारख्या बनियन गँगचा त्या संबंधित काही टोळी आहे आपल्याकडे सक्रिय असं वाटतं। बरोबर आहे, म्हणजे जरी हप्ताभरात ह्या गोष्टी झालेल्या आहेत ह्या आपल्या एरियामध्ये, त्या सेम टायमाला खांडवा भागामध्ये जळगाव एरियामधून पण काही फुटेज आम्हाला आले की जिथे सेम MOB आणि सेम अटायर असणाऱ्या लोकांनी चोऱ्या केलेल्या आहेत। तर असं वाटते की जे बाहेरचे काही टोळ्या पर्टिक्युलर एरियामध्ये ॲक्टिव्ह झालेल्या आहेत, तर आपल्याकडेही काही कन्स्ट्रक्शन लेबरर्स किंवा बाहेरून आलेले लोक आहेत यांच्यावरती आमचं सध्या तपासाच्या अनुषंगाने लक्षात येते की ते लोक त्यामध्ये असतील, तर त्या दृष्टीने आम्ही तपास करतो। तर नागरिकांमध्ये आता कुठेतरी भीतीच्या वातावरणाने आपण गस्त घालत आहात, नागरिकांना काय आव्हान? नागरिकांना असं जावं ना की भीती बाळगण्याची काही गरज नाही। थोडंसं आपोआप पसरलं गेलं की त्यांच्या हातामध्ये चाकू आहे, कोयती आहे, तर तसं नव्हतं। काही व्हिडिओमध्ये मी बघितलं तर त्यांच्या हातामध्ये छत्री होती, तर ते एक पॅनिक होते। दुसरं साधू व्यसनांच्या भूमिकेत ते फिरतायत, तर असंही काही नाही आहे। त्याच्यानंतर मला सांगायचं की रात्री तुम्ही जर कुठे जाणार असेल तुमचं घर सोडून किंवा गाव सोडून, तर तुम्ही किंवा तुमच्या शेजारच्यांना सांगणं गरजेचं आहे। या सातत्याने होणाऱ्या घरफोड्या, चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून चोरटे पुन्हा पुन्हा पोलिसांना आव्हान देत असून पोलीस मात्र हतबल झाले की काय अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू आहे। न्यूज ब्युरो, कसमादे अपडेट, मालेगाव।